मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे। मुंबईतील आंदोलकांची खाण्यापिण्याची सोय होत नसल्यानं मोठी गैरसोय होत होती। परभणीतून 40,000 आंदोलकांना पुरेल एवढे खाद्यपदार्थ मुंबईकडे घेऊन मराठा बांधव आता रवाना झाले। परभणीतून दररोज मुंबईतील आंदोलकांना खाद्यपदार्थ पाठवले जाणार आहेत। परभणी जिल्ह्यातील मराठा बांधव सरसावले आहेत। त्यांनी परभणी शहरातील मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांसाठी खाद्यपिण्याच्या वस्तूचे गोळा केलेले आहेत। आपण पाहू शकतात कशा प्रकारे या ठिकाणी ठेसा असेल, मुरमुऱ्याचा चिवडा असेल, भाकरी असतील, चपात्या असतील, लोणचं असेल, यासोबतच चटणी असेल, या साहित्य गोळा केलेले आहे। जवळपास 40,000 नागरिकांना पुरेल इतकं साहित्य मुंबईकडे आज रवाना केले जाणार आहे। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण जाणून घेऊ की नेमकं काय कसं नियोजन आहे आणि किती लोकांना पूर्ण असते साहित्य। काल आमच्या ग्रुपच्या मार्फत आम्ही फक्त 5,000 लोकांसाठी सोय करूयात असं आपण ठरवलं होतं। त्या माध्यमातून आम्ही समाज माध्यमांमध्ये अपील केलं आणि अगदी थोड्याच वेळात केवळ 4 तासामध्ये परभणी तालुक्यातल्या 7 ते 8 गावं, फक्त 7 ते 8 गावं, आम्ही बाकी गावांना आम्हाला थांबवावं लागलं आणि परभणी शहरातील काही समाज बांधवांनी किमान 40,000 लोकांना पुरेल एवढं अन्नधान्य आमच्याकडे आणून दिलं। बाकी सर्व बांधवांना आम्ही सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा लढा संपणार नाही तोपर्यंत आपण टप्प्याटप्प्यानं रोज अशाच पद्धतीने मदत पाठवणार आहोत। आमचे बांधव जोपर्यंत तिथे बसलेले आहेत तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची रसद कमी पडणार नाही। आम्ही तिथून त्यांनी हलू नये, आम्ही इथून हलणार नाही। जोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील तोपर्यंत परभणीतूनच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून अशा प्रकारची रसद त्यांना पोहोचत राहणार। एकंदरीतच पाहिलं तर जोपर्यंत आंदोलन सुरू आहे तोपर्यंत मदत पुरवली जाईल असं या ठिकाणचे मराठा बांधव सांगत आहेत। अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी।